ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण प्रभू रामचंद्रांची गोष्ट ऐकणार आहोत. प्रभू रामचंद्र भारतीयांचे सर्वस्व आहेत. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम आणि पतित पावन असे म्हणतात. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी 12 वाजता झाला. वडील दशरथ आणि आई कौसल्या यांच्या पोटी ते जन्मले. आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी मर्यादांचे पालन केले. सूर्य ही त्यांची कुलदेवता होती. त्यामुळे तसाच तेजपुंज श्रीराम सूर्यासारखा तेजस्वी असा आहे. तो प्रजेचे पालन करणारा राजा होता. त्याचे गुरु वसिष्ठ ऋषी होते. त्यांनी राजकुमारांना नीतिशास्त्र शिकवले. विश्वामित्र ऋषींनी त्यांना क्षात्रविद्येत पारंगत केले. लक्ष्मण आणि भरत व शत्रुघ्न हे त्यांचे बंधू होते. त्यांच्यात अतिशय प्रेम होते. सारेच भाऊ त्यागात पुढे होते. दशरथ राजाला कैकेयी, कौसल्या आणि सुमित्रा अशा 3 राण्या होत्या. रामाला राज्यपद मिळणार असे असतानाच त्याला वनात जाण्याची आज्ञा झाली. कैकेयीने दशरथाकडून 2 वर मागून घेतले होते. एका वरामुळे रामाला 14 वर्षे वनवास, तर दुसऱ्या वराने भरताला राजाभिषेक. रामाने 3ही मातांचा निरोप घेतला. रामाबरोबर लक्ष्मण आणि सीता निघाले. लक्ष्मणाने श्रीरामाची वनवासात खूप सेवा केली. सीतेला सुवर्ण मृग दिसल्याने त्याचा पाठलाग करत श्रीराम अरण्यात गेले आणि त्यांच्या मदतीला लक्ष्मणही गेला. त्याच वेळी रावणाने सीतेला पळवून नेले. रावण हा लंकेचा राजा होता. त्याने सीतेला अशोकवनात पहाऱ्यात ठेवले. सीता साधेपणाने राहिली. रावणाचे सैन्य खूप मोठे होते. रामाजवळ सैन्य नव्हते. त्यांनी वानरांशी मैत्री केली. समुद्रावर पूल बांधला. श्रीरामाने सीतामाईची सुटका कशी केली हे पुढील गोष्टीत आपण ऐकूया. जय श्रीकृष्ण. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा. जय